सकल मराठा समाज नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही जागांवर अपक्ष उमेदवार उभे करणार आहेत. आज छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव दिला असून युती झाल्यास नवी मुंबईत सकल मराठा समाजाची वेगळी भूमिका असेल असे स्पष्ट मत सकल मराठा समाजाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी व्यक्त केले. त्यामुळे नवी मुंबईत स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना याचा फटका बसणार असून जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनोजदादा जरांगे पाटील या संदर्भामध्ये निश्चित कोणाला युती किंवा आघाडीला पाठिंबा देण्याचा त्या ठिकाणी ते निर्णय घेणार नाहीत असा विश्वास मला आहे. त्या पलीकडे जाऊन जर समजा असा काही निर्णय झालाच तर निश्चित त्या ठिकाणी मी देखील उमेदवारी माझी दाखल करणार आहे आणि मी उमेदवारी जी माझी असेल तिथे उमेदवार म्हणून मी 100% लढणार आहे. नाही, आता कसं आहे की दादा असा काही निर्णय घेणार नाहीत असा मला विश्वास आहे. परंतु जर असा काही निर्णय झालाच तर निश्चित तिथं माझी अपक्ष म्हणून उमेदवारी असेल. कारण समाजाबरोबर ज्या पद्धतीने विश्वासघात झालेला आहे त्या विश्वासघाताच्या विरोधामध्ये सकल मराठा समाजाचा एक उमेदवार त्या ठिकाणी जरी नसला तरी अपक्ष विनोद पोखरकर म्हणून त्या ठिकाणी असेल, जेणेकरून ज्यांनी समाजाची फसवणूक केलेली आहे त्यांना एक पर्याय देण्यासाठी विनोद पोखरकर तिथे उभा असेल. नाही, बंडखोरी म्हणता येणार नाही. बघा, बंडखोरी केव्हा होते की जेव्हा आपण त्या ठिकाणी पक्ष असतो त्या ठिकाणी ती बंडखोरी होते. परंतु नवी मुंबईतला विषय थोडा वेगळा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नवी मुंबईतल्या जनतेला एक सक्षम पर्याय आम्हाला देणं गरजेचं आहे. कारण ऐरोली विधानसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर जवळपास 40 ते 45% मराठा समाज आहे आणि जर आपण बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर 30 ते 35% मराठा समाज आजही तिकडे आहे. त्यामुळे या मराठा समाजाला पर्याय देणं आणि निवडणुकीमध्ये तुम्ही नेमकं मतदान कोणाला करायचं, जर सगळ्याच पक्षांनी फसवणूक केलेली आहे तर नेमकं मतदान. मी मागील 10-15 वर्षापासून नवी मुंबईमध्ये सामाजिक क्षेत्र असेल मराठा समाजाचं काम करतोय आणि मागील आपण जर बघितलं जेव्हापासून जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनादरम्यान अनेकदा अनेक लोकांनी जरांगे पाटीलवर अतिशय खालच्या पातळीची टीका केलेली आहे. मग यामध्ये अजय बारसकर महाराज असतील, ज्यांना आम्ही मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणामध्ये आम्हाला 1 दिवस पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं, आमच्यावर गुन्हे दाखल केले. त्यानंतर बाळा भेगडे असतील पुण्याचे, यांनी जरांगे पाटलांवर एक महाविकास आघाडीची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. त्या संबंधात मी त्यांना जाब विचारला होता तर त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून मला मारून टाकण्याच्या कापून टाकण्याच्या धमक्या आल्या. या संदर्भामध्ये मी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल केला त्यावेळी. त्यानंतर वारंवार अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या वेळी जरांगे पाटलांवर टीका झाली त्यावेळी आम्ही नवी मुंबईमधून भूमिका घेतली आणि यामध्ये आता आपण काही मागच्या महिन्यात बघितलं असेल तुम्ही 15 दिवसापूर्वी श्रावण देवरे नावाचे छगन भुजबळ समर्थक आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आणि मराठा समाजावर टीका केली, मराठा समाजातील महिलांवर टीका केली आणि म्हणून त्यांच्यावर सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वारंवार अशा पद्धतीचे धमक्यांचे फोन त्या ठिकाणी मला येत आहेत, माझ्यावर पाळत ठेवली जाते. त्यानंतर माझ्या कुटुंबाच्या सोशल मीडियावर देखील तुम्हाला मारून टाकू अशा पद्धतीच्या कमेंट्स टाकल्या जातात आणि या संदर्भामध्ये मागील 2 महिन्यापासून मी पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला मारून टाकण्याच्या कापून टाकण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचबरोबर एक आता मागच्या आठवड्यामध्ये देखील अशीच एक घटना घडली. एका माथाडी कामगाराच्या एका समर्थकाने मला मारण्याची धमकी दिली. त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये मी गुन्हा दाखल करायला गेलो होतो. त्याचं निवेदन सीपी असेल, ठाणे सीपी असेल, नवी मुंबई सीपी असेल, कोपरखैरणे पोलीस स्टेशन असेल, वाशी पोलीस स्टेशन असेल किंवा डीसीपी असेल, या सगळ्यांना त्याचं निवेदन मी त्या ठिकाणी दिलंय की मला मारून टाकण्याच्या धमक्या, मला मारण्याच्या धमक्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि मागील 2 महिन्यापासून हे प्रकार घडतायत. तरी देखील पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेते. कदाचित मला वाटतं पोलीस प्रशासनावर देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांचे आदेश असावेत की विनोद पोखरकर मरत असेल तर त्याला मरू द्या, त्याला कोण मारत असेल तर त्याला मारू द्या. त्यामुळे ह्या भूमिकेतून कदाचित हे प्रशासन देखील मला वाटतं जात असावं आणि म्हणून कदाचित मी केलेल्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा मी जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत या गुन्ह्यांसंदर्भामध्ये पोलीस प्रशासन अतिशय त्या ठिकाणी सावध भूमिका घेते आणि पोलीस प्रशासन त्यामध्ये दाद देत नाहीये असा माझा या ठिकाणी ठाम आरोप आहे, ज्यामध्ये मला पोलीस प्रशासनाला दोष द्यायचा नाही. परंतु हे पोलीस प्रशासन जी व्यक्ती हाताळते ती व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याच्या गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीने
एखाद्या तरुणाला वारंवार मारण्याच्या धमक्या येतात, कापून टाकण्याच्या धमक्या येतात, तरी देखील पोलीस प्रशासन त्यामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही. त्याच्याच उलट जर मराठा समाजावर कोणी टीका केली आणि जर त्याला जर कोणी त्या ठिकाणी उत्तर दिलं तर त्या व्यक्तीला मात्र पोलीस संरक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ लक्ष्मण हाके असतील किंवा तो नवनाथ वाघमारे असतील किंवा ते ससाणे असतील, हे वारंवार समाजाच्या विरोधात टीका करतायत, वारंवार जरांगे पाटलांच्या विरोधात टीका करतायत. त्या ठिकाणी त्यांना पोलीस संरक्षण दिलं जातं. म्हणजे काय की जर तुमच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर तुम्हाला त्यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यायचं नाही, परंतु तुमच्या बाजूने जर कोणी बोलत असेल, ते जरांगे पाटलांवर टीका करत असेल, मराठा समाजात टीका करत असेल, त्यांना मात्र तुम्ही पोलीस संरक्षण देता. आणि जे तुमच्या विरोधामध्ये बोलतात मला त्यांची भूमिका अशी वाटते का कुठेतरी या विनोद पोकरचा जीव गेला तर माझी सुटका होईल आणि माझ्यावर टीका करणारा एक टीकाकार त्या ठिकाणी संपून जाईल, अशी भूमिका कदाचित या राज्याच्या गृहमंत्र्यांची असावी. लोकनायक न्यूज करिता सुमित रेणोसे, नवी मुंबई. लोकनायक न्यूज